नमस्कार. मनाई श्लोक या मालिकेतील आज हा 31वा भाग. श्लोक क्रमांक 131. भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण येकू, मुखी शब्द येकू, क्रिया पाहता उधरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. समर्थांचं उपास्य देव श्रीराम होतं. या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या श्रीरामाचे अलौकिक वर्णन करून सांगितले. समर्थाला एक बाणी म्हणतात. त्याचा बाण म्हणजेच रामबाण. रामबाण अचूक लक्ष्यावर जात असे, त्याचा नेम कधी चुकत नसे आणि पुन्हा लक्ष गाठून तो आपल्या भातात परत येऊन बसत असे. ज्या उद्दिष्टासाठी तो सोडला जाईल ते उद्दिष्ट त्या एका बाणाला साध्य होत असे. श्रीरामाला एका कार्यासाठी एक रामबाण पुरेसा होत असे. आजही रामबाण हा शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारात अगदी रूढ झालेला आहे. सर्दीवर रामबाण औषध किंवा दटंचावर रामबाण उपाय असे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा करीत असतो. अगदी करोनाच्या काळात सुद्धा प्रतिकारशक्ती वाढवण्याचे रामबाण उपाय किंवा 99.99% रामबाण उपाय, स्वच्छतेचं सॅनिटायझरच्या जाहिरातीला असे आपण वापरलेलं बघतो. त्याचप्रमाणे श्रीराम एकवचनी होता. त्याने दिलेले वचन कधी खोटे ठरवायचे नाही. त्याने वचनासाठी राजत्याग केला, वनवास सोसला, अगदी वेळ आल्यावर वचन पाळण्यासाठी प्राणप्रिय अशा सीतेचाही त्याग केला. असा श्रीराम हा एकबाणी एकवचनी अवतार भगवंताचा अलौकिक आहे. त्याच्या दोन्ही वैशिष्ट्यामध्ये जे वर्णन या श्लोकात समर्थाने करी बाण येकू, मुखी शब्द येकू असे चपखल रीतीने केलेले आहे. मी रामाचा बाण आणि रामाचा शब्द कधी वाया जात नसे असं समर्थान सुचवायचे. रामचरित्राचा जर आपण अभ्यास केला तर संपूर्ण जीवनच लोकहितार्थ झालेले दिसते. त्याच्या चारित्र्याचा आदर्श जर आपल्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले तर अगदी सामान्य माणूससुद्धा ऐहिक जीवन सफल करून स्वतःचा पारमार्थिक उद्धारसुद्धा करून देईल. म्हणून समर्थ म्हणतात की रामापासून आपण बोध घेऊन आपणही चांगले घेण्याचा आणि आपल्यातील वाईट टाकण्याचा अभ्यास अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. तसा प्रयत्न मनोभावे केल्यास तोच श्रीराम प्रभू सदैव तुमच्या पाठीशी उभे राहून तुमचे कल्याण करेल. श्रीरामाचे हे गुणवर्णन करून समर्थ म्हणतात की म्हणूनच ज्याची मनोभावे भक्ती करावी असा श्रीरामासारखा दुसरा देव नाही. समर्थांच्या संपूर्ण वयात श्रीराम या उपास्य देवताची भक्ती सतत प्रकट झाली आहे. थोर समर्थ भक्त काही बाबूराव गोखले यांनी समर्थांच्या रामभक्तीचे फार सुरेख वर्णन स्वाध्याय साधना या त्यांच्या ग्रंथात खालीलप्रमाणे केले आहे. नवीन पिढीला माहीत नसतील पण बाबूराव गोखले कराडचे हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. शिवाय अतिशय समर्थ अभ्यासक होते. पद्मश्री पुरस्कारानं सरकारने त्यांना गौरवलं होतं. आयुष्यभर खादीधारी निस्वार्थ उद्योगी राहिले. समर्थ वाङ्मयाने प्रचंड अभ्यास केला आणि स्वाध्याय साधना तशी संपूर्ण दासबाईची त्यांनी सूचीसुद्धा तयार केली आणि अनेक समर्थ वाङ्मयावर लिखाण केलं. खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं लिखाण बाबूरावांनी केलेलं आहे. 1857 स्वातंत्र्य समर, सातारा जिल्ह्याचा त्यातला इतिहास सहभाग, जागृत सातारा असं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. अतिशय तळमळीचे निस्वार्थ समाजसेवक आणि ज्येष्ठ साहित्यिक समर्थ अभ्यासक होते. त्यांनी एक रामभक्तीचं वर्णन केलं. मुद्दाम मी पॅरेग्राफ वाचून दाखवतो. रामभक्ती एक मुक्तिदायिनी शक्ती आहे. सगळ्या देवात राम हा देव समर्थांना आदर्श वाटतो, कारण तो मर्यादा पुरुषोत्तम होता. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा, कर्तृत्वशक्तीचा आणि लोकसंग्रहाचा भाव किती कृतीचा आहे हे त्या रघुकुलातील सर्वोत्तमाला पुरते ठाऊक होते. आणि म्हणूनच वाऱ्यासारखे स्वैरसंचारी होऊन, घोड्यासारखी गिरिकंदरी टाच मारून आणि काळ असो वा दुष्काळ असो गवत खायचे नाही असा सिंहासारखा पीठ राखून झेप किती घ्यावायची व दैव आडवे आल्यास तेजोबंद न होता व होऊ न देता मुरडावयाचे कोठे आणि किती हे त्या रघुकुल नंदनाला ठाऊक होते. तोच धडा जनसामान्य गिरवतील तर त्यांच्याकडे व त्यांच्या राष्ट्रसमृद्धीकडे, राष्ट्रसंस्कृतीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही व हा भारत श्रीमान होईल असा समर्थांना विश्वास होता. बाबूराव गोखलेंनी फार समर्थपणे हे वर्णन केलेलं आहे. अशा रीतीने सर्वसामान्यांना केवळ पारमार्थिकच नव्हे तर ऐहिक व राष्ट्रप्रेमी करणारे समर्थांचे आराध्य व श्रीराम आहे. म्हणून सर्वांनी त्या जानकीपतीची, श्रीरामाची मनोभावे भक्ती करून स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे हित करावे असे समर्थांचं आग्रहाचं सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 132. विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे मी संतप्त तेही निवाले, बरे शोधले अविण बोलो नको, जनी चालणे शुद्ध नियमस्थ राहो.
साधकाचे बोलणे आणि चालणे कसे असावे यासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या समर्थांनी या दोन्हीवरील नियंत्रण ठेवण्याची, त्याला अंकुश लावण्याची सूचना दिली आहे. माणसाचे विचार प्रकट करण्याचा मार्ग म्हणजे उच्चार हवं. एकमेकांना परस्परांचे मनातील भाव समजावून घेण्यासाठी भगवंताने मनुष्य प्राण्याला वाणी दिली आहे. तिचा उपयोग अत्यंत जपून करणे आवश्यक आहे. आपण केलेली एखादी कृती आपल्याला उलटे कृत्य एखादी कृती म्हणजे काम उलटे करून निरस्त करता येते, म्हणजे तिचा परिणाम पुन्हा अन्य कृती करून नष्ट करता येतो. समजा आपण एखादा खड्डा खणला तर नंतर पुन्हा दगडमाती करून टाकून तो बुजवून टाकता येतो, परंतु एकदा तोंडातून बाहेर शब्द परत मागे घेत नाही. व्यवहारात आपण अनेक वेळा पाहतो की रागाने काहीतरी म्हणजे जे बोलू नये ते बोलून जातो. नंतर थोड्या वेळाने आपल्याला वाटत राहते की आपण असे बोलायला नको होते, पण शब्द तर निघून गेले असतात आणि त्यांनी दुखावलेला माणूस दुखावल्याच राहतो. अगदी पश्चात्तापाने आपण जरी त्याची नंतर माफी मागितली तरी त्याच्या मनात आपल्या बोलण्यात झालेली जखम पूर्णपणे कधीच भरली जात नाही. म्हणून मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीच आपण त्याला विचाराचा, विवेकाचा अंकुश लावायला पाहिजे. म्हणजेच अयोग्य असे आपण काही बोलणार नाही आणि मग पश्चात्तापाची पाळी येणार नाही. कृतीचंही असेच आहे. खरं तर कृती म्हणजे आचार ही उच्चाराच्या पुढची पायरी आहे. ती त्याहून जास्त काळजीपूर्वक केली पाहिजे. कोणतीही कृती करण्यापूर्वी ती कृती योग्य आहे का, ती कृती न्याय आहे का, असा दोन्ही विचारांचा निकष लावून मगच ती केली पाहिजे. म्हणजेच अन्यायाची, अयोग्य किंवा आपला स्वार्थ झाल्याने दुसरा अन्याय करणारी किंवा त्याचे नुकसान करणारी कृती टाळलीच पाहिजे. याप्रमाणे उच्चार आणि आचार विचार विवेकाने करणे प्रत्येक साधकाचेच नव्हे तर प्रापंचिकाचेही कर्तव्य आहे. यासंबंधी समर्थांनी वाणी व करणी कशी असावी याचा उल्लेख आणखी एका जागी श्रीरामाकडे मागणे मागताना केलेला आहे. समर्थांची चौपदी म्हणून रचना प्रसिद्ध आहे. त्यात समर्थांनी म्हणले, कोमल वाणी दे रे राम, विमल करणी दे रे राम. कोमल म्हणजे मृदू वाणी असावी. मृदू म्हणजे कोणाला न दुखवणार अशी आपली उच्चारांची पद्धत हवी. तर त्याचबरोबर आपली करणी म्हणजे कृती विमल म्हणजे पवित्र आणि शुद्ध अशी असावी. आता एखादा प्रश्न असा पडला की कृती जर पवित्र हवी तर एखादा इसम तलवार घेऊन मला मारायला तर मी काय गप्प बसून मार खायचा का? समर्थांनी प्रपंच काय किंवा परमार्थात दोन्हीची शिकवण अशी मळमळीत नाही. उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे अशी त्यांची ठोस शिकवण आहे. त्यामुळे कोणी अन्यायाने तुमच्यावर चाल करून आला तर निमूटपणे तो अन्याय सहन करणे त्यांना अभिप्रेत असलेले विवंचोनी चालणे नव्हे. अशावेळी त्याच्यावर प्रतिहल्ला करून नामोहरण करणे हेच न्यायाचे ठरणारे आहे, आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून विचार करून बोलणे आणि विवंचून चालणे समर्थांची शिकवण अतिशय मनापासून स्वीकारून आचरणात आणली पाहिजे. याशिवाय आपले रोजचे व्यावहारिक आचरण कसे असावे हेही समर्थांनी श्लोकाच्या शेवटच्या चरणात सांगितले आहे. ते म्हणतात की आपले लोकाशी वागणे शुद्ध आणि नेमस्त हवे. शुद्ध म्हणजे स्वार्थरहित म्हणजे निस्वार्थी. त्याचबरोबर परोपकाराच्या भावनेने प्रेरित झालेले असे आपल्याकडे असावे. त्याचबरोबर नेमस्त असावे म्हणजे नियमबद्ध असावे, शिस्तशीर असावे, गैदीपणाचे असू नये. त्या वागण्याला सिद्धांताची आणि विचारांची जोड असावी. केवळ मनाचे श्लोकच नाही. सहज एक आठवलं म्हणून सांगतो की तलवारी गुजरातचे उदाहरण सांगितलं तर समर्थांनी दादवा एका ठिकाणी सांगितले की समर्था जसा वागेल तसं त्याशी वागा. धटाशी वावे धट, उद्धटाशी उद्धट, खटनटाशी खटनट अगत्य करी. आणि त्यामुळे समर्थांची शिकवण मिळमिळीत अजिबात नाही आहे. केवळ मनाचे श्लोकच नाहीत, समर्थ इतरांना वाचताही अनेकदा त्यांच्या जीवनदृष्टीने आपण अचंबित होऊन जातो. पारमार्थिक साधनेचे मार्गदर्शन करताना ते सामान्य माणसाच्या प्रापंचिक विवाहात त्याने कसे वागून आपला प्रपंच झटका करावा ही शिकवण देतात. या दोन्हीबरोबर त्यांची समाज आणि स्वदेश याबाबतची कर्तव्य कोणती आहेत हेही सांगितलं ते राहत नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका असे सांगणे समर्थ म्हणून संत नव्हेत तर भगवंताने सांगितल्याप्रमाणे भगवंतावतार वाटावेत असे महापुरुष होऊन गेले का असं वाटत राहतं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 133. हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, त्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, त्या भाषणे नष्ट संदेह मोडे. आपणास अनेक संतांनी सांगितले की संत सहवासाने जो लाभ होईल तो साधनेच्या मार्गाला फार फार फलदायी असतो. संतांचे स्वरूप कसे असते समर्थांनी श्लोक क्रमांक 133 व 134 याच्या पुढचा श्लोक या दोन श्लोकात वर्णन केले आहे. या श्लोकाच्या पहिल्या चरणात ते म्हणतात, हरिभक्त विरक्त विज्ञान रासी. तो हरिभक्त असतो
त्याची श्रद्धा दृढ असते. परमेश्वर ज्या सृष्टीचा करता ही भावना असते आणि परमेश्वर एकमेव सत्य असे धारणा असते. कोणताही कसाही प्रसंग आला तरी त्याची निष्ठा अवचर राहते. त्याचबरोबर तो पूर्णपणे विरक्त असतो. प्रापंचिक आणि पारमार्थिक लाभांच्या कल्पनेतून तो मुक्त झाला असतो. कोणी त्याचा राग वा छळ केला तरी त्याला दुःख होत नाही. कोणी मानमारतप केल्यास त्याला वेगळा आनंदही वाटत नाही. तो सुखदुःखाच्या पलीकडे गेला असतो. असेल ते असू दे, नसेल ते नसू दे अशी जी वृत्ती झाली असते. तो कोणत्याही मोहपाशात, मग तो पाश प्रेमाचा असो वा मायेचा असो, गुंतत नाही. असा संत, ज्याला समर्थ सज्जन म्हणतात, तो हरिभक्त आणि विरक्त असतो. त्याचबरोबर तो विज्ञान राशी सुद्धा असतो. विज्ञान म्हणजे स्वानुभवाने परिशीलनाने प्राप्त झालेले ज्ञान असा सोपा अर्थ घेण्यास हरकत नाही. आणि ज्याच्याजवळ अशा उदंड अनुभवाची राशी म्हणजे प्रचंड संख्या आहे, तोच विज्ञान राशी होऊ शकतो. साधू हिंडता बरा यामागील विचार आपण ध्यानात घेणे आवश्यक आहे. केवळ एकांतात बसून राहणार नाही, तर लोकांतात जनसामान्यात मिसळून त्यांचे जीवन पाहणारा व त्यांच्या कल्याणात भगवंताचे स्वरूप पाहणारा, त्यांच्यामध्ये भगवंताचे अनुभव पाहण्याचा जो संत भगवंताला स्वप्रचिन्हे पूर्ण ओळखून असतो. तसेच त्याला जे पिंडी ते ब्रह्मांडी याप्रमाणे जगातील प्रत्येक जीवात्मा हा एकाच परमतत्वाचा अंश आहे, ज्ञान निश्चयात्मक रीतीने प्राप्त झाले असते. प्रत्येक जीव हा शिवाचाच अंश आहे. जीवशिवात भेदभाव नाही. अशी कोणी कसाही असला तरी तो एकाच भगवंताचा अंश आहे, तो जाणून असतो. त्यामुळे सज्जन आणि दुर्जन, गरीब व श्रीमंत, विद्वान व अडाणी या प्रत्येकाची त्याची वर्तणूक सारखीच असते. असा संत भेटणे व भेटून त्यास जाणणे हा आनंदयोग परमेश्वरी कृपेशिवाय येणे अवघड आहे. परंतु हा योग आला आणि अशा संता सवय लावला तर त्यापासून काय लाभ होतोय, समर्थांनी या श्लोकात शेवटच्या 2 चरणात सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. अशा सत्पुरुषाच्या दर्शनाने स्पर्शाने साधकाला महापुण्य प्राप्त होते. एखाद्या खलप्रवृत्तीच्या माणसाच्या केवळ पाहण्याने जसा आपल्या मनात त्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो, तसा अशा सज्जनांच्या केवळ दर्शनाने सुद्धा मनामध्ये सत्वगुण जागृत होतो. अनेक पाश्चात्य वैज्ञानिक दृष्टी बाळगणाऱ्यांनी भारतात येऊन साधू महात्म्यांच्या दर्शनाने असा अनुभव आल्याचे नमूद केले आजही आढळते. तसेच त्याच्या स्पर्शाने मनामध्ये पवित्र भावना उद्भूत होतात. जसा विजेचा प्रवाह स्पर्शावरून हस्तांतरित होतो, तसा सत्पुरुषांच्या पवित्र स्पर्शाने साधकाचे मनातील सद्भावना जागृत होतात आणि ज्यांच्या आधीच जागृत आहेत ते आणखी प्रज्वलित होतात. अशा सत्पुरुषांच्या वाणीमध्ये या दोन्हीपेक्षा म्हणजे दर्शन व स्पर्श यापेक्षा जास्त सामर्थ्य असते. त्यांची विचारसरणी पूर्ण तन्मयतेने ऐकणाऱ्या साधकांच्याबद्दल शंका नष्ट होऊन त्यांना तो परमात्मा एकच आहे व आपण सर्वजण त्याचे अंश या चिरंतन सत्याची जाणीव ठामपणे करून देतो. म्हणून समर्थ म्हणतात की अशा सत्संगतीचा लाभ घ्या, कारण ती म्हणजे सत्संगती प्रापंचिक आणि परमार्थी दोघांनी सत्पुरुष ओळखून जाणीवपूर्वक त्याच्या सहवासात राहून आपलं कल्याण साधून घ्यावं. याचबरोबर ढोंगी लोक आहेत त्याच्यापासून जपून राहावं हेही समर्थांनी पूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा साधू ओळखावा आणि मग त्याच्या संगतीत राहावं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 134. नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. हे प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाना, यही लक्षणी जाणीजे योगी राणा. श्रेष्ठतम संत म्हणजे ज्याला योगी राणा म्हणजे योग्यांचा राजा म्हणता येईल, अशा ही लक्षणे समर्थांनी या श्लोकात वर्णन केले. समर्थांच्या विचाराने त्यावेळी त्यांच्यातील काव्यप्रतिभेला येथे एक आगळीच झळाळी चढलेली दिसते. एखाद्या उत्तम इमारतीत जशी प्रत्येक वीट आणि वीट अगदी अचूक जागी असावी, तर या श्लोकातला शब्द आणि शब्द अगदी योग्य जागी आहे. त्याच्या जागी दुसऱ्या शब्दाचा वापर करणे केवळ अशक्य आहे. म्हणजे केवळ अर्थ पाहिला तर अतिशय चपकलपणे समर्थांनी साधूची लक्षणे वर्णन केली आहेत आणि केवळ काव्यालंकार दृष्टीने पाहिले तरी हा श्लोक वेगळाच वाटतो, अनुपमेय आहे. अशा सत्पुरुषांच्या अंगी गर्व नसतो. तो पूर्णपणे वैराग्याच्या शिखरावर पोहोचला असतो. जेथे मनातून भगवंताशी नाते जोडले जाईल तेथे मी माझी संकुचित वृत्ती शिल्लकच उरणार नाही. त्यामुळे अशा सत्पुरुषांची दृष्टी सर्व जगच माझे अशी झालेली असते. त्यामुळे त्याला आपल्या ज्ञानाचा वैराग्याचा कशाचाही कोणत्याही प्रकारचा अहंकार स्पर्शही करू शकत नाही. त्यामुळे तो लहानाशी लहान मोठ्याशी मोठा
विद्वानाशी विद्वान, अडाण्याशी अडाणी असा सहजपणे मिसळू शकतो आणि म्हणून अशा सर्वांना तो सत्पुरुष आपलाच वाटत राहतो. परमेश्वराची नाते जुळणे जीवनातील सर्वश्रेष्ठ साध्य त्याला प्राप्त झाले असते. त्यामुळे जगातील अन्य सर्व गोष्टीबद्दल तो पूर्णपणे उदास असतो. म्हणजे त्याला अशा गोष्टी म्हणजे मान, संपत्ती, सत्ता या सर्वांच्याबद्दल पूर्ण विरक्ती आली असते. त्याचे मन यापैकी कशाने किंचितही लिप्त होत नाही. म्हणून येथे समर्थांनी वितरागी असा शब्द जाणीवपूर्वक गौरविलेला आहे. स्वतः अशा उच्च कोटीला पोचून सुद्धा त्याचा अन्य प्राणीमात्रांच्या बद्दलचा जिव्हाळा व प्रेम कायमच असते. त्यामुळे कोणालाही आपली मदत होईल असे वाटले तर अशा ठिकाणी तो तत्परतेने दया दाखवतो. त्याच्या अंतकाळात अपार करुणा असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणी हीनदीन त्या सहवास येईल तेव्हा तेव्हा तत्परतेने तो त्यांच्यावर दया करत असतो. अशी दया करण्याची वेळ येणे आणि सत्पुरुषाने करुणा दाखवणे या दोन्हीमध्ये सत्पुरुष काही उशीर लावत नाही किंवा कोणती वेळ वाया दौडत नाही. हे स्मरणे समर्थांनी दयादक्ष असा शब्द चपखलपणे वापरला आहे. त्याला पूर्ण वैराग्य प्राप्त झाले असल्याने तो संपूर्ण शांत अवस्थेत असतो व चुकणाऱ्याबद्दल त्याची भावना नेहमी क्षमाशील असते. अशा सत्पुरुषाला कशाची आशा शिल्लक राहिल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा लोभ नसतो आणि तो कशामुळे प्रक्षुब्ध होत नाही. त्याने क्रोधावर विजय मिळवला असतो. त्याची शांत वृत्ती कधीही ढळत नाही. मात्र हे असले तरी तो स्वानंदात निमग्न असल्याने सदैव संतुष्ट आणि समाधानी असतो. कधीही दैन्यवान असतो. जगातील अनेक गोष्टी जरी त्याकडे नसल्या तरी तो त्यांच्याही पलीकडे पोचलेला असतो. एवढेच काय, त्रिखंडाचा स्वामी श्रीराम परमात्मा आहे अशी जी पूर्ण खात्री असते त्यामुळे तो श्रीरामच माझा स्वामी आहे, त्यामुळे सर्व त्रिखंडच माझे आहे अशी त्याची उत्कट भावना असते. त्यामुळे अशा पोचलेल्या अवस्थेत दीनवाणेपणाला वावच कोठे राहणार असं समर्थ म्हणतात. अशा तऱ्हेने श्रेष्ठ साधू विवेक आणि वैराग्य यांचा सुयोग्यमय कसा घालावा हे जाणतात. हे जाणणे महाभाग्याचे लक्षण आहे. म्हणून ते सांगणारे सत्पुरुष योगीराज होता. हे सांगणारा दासबोधांनी सुद्धा एक चरण समर्थने दासबोधांनी एक चरण दिलाय. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीते महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणते. असा साधू साधकाला भेटणे हे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. मात्र जेव्हा तो भेटेल तो असा ज्याला जाणावे किंवा तो भेटेपर्यंत ती लक्षणे जाणावीत आणि आपल्या अंगी ती बाणवण्याचा प्रयत्न करावा हे समर्थांचं सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज इथेच थांबूया. आज 134वा श्लोक झाला आहे. उद्या 135व्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया.